नमस्कार दर्शको, मी आहे सेजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन्स। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यासोबत। पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघाताची पारदर्शक चौकशी करण्याची आणि दोषींवर तत्काळ FIR दाखल करण्याची जोरदार मागणी केली। शहरात आंदोलन करून त्यांनी प्रशासनाकडे तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले। धुळे शहरातील वाहतूक शाखेने शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात मोठा आवाज करण्याचा बुलेट वाहनांवर विशेष कारवाई केली। 18 बुलेट धारकांकडून सायलेन्सर जप्त करून 18,000 रुपये दंड आकारण्यात आला। तर ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत 22 जणांवर 2.22 लाख रुपये दंड ठोठावण्यात आले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांनी वाहन धारकांना नियमाचे पालन करण्याचे इशारे दिले। नागपूरच्या यशोधरा नगर भागात एक शातिर युवकाने फरीन खान बनून नर्सची मैत्री केली आणि लग्नाचा उंधडाक देऊन 1.50 लाखाची फसवणूक केली, तसेच लैंगिक छळ केला। आरोपीने स्वतःला अरमान खान आणि वर्धा येथील रहिवासी असल्याचे सांगितले, परंतु तपासात त्याचे खरे नाव इम्रान विरानी उघड झाले। पीडितेने तक्रार नोंदवली असून यशोधरा पोलिसांनी भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन्स मध्ये इतकंच। पाहत रहा नागपूर समय न्यूज। धन्यवाद।